चला ऐकूया. तनिषने हा जो 100 झाडे लावण्याचा उपक्रम चालवला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. झाडे मी जरी झाड लावलं नाही तरी पण संदीपने लावलेल्या त्या झाडाची मी जोपासना करून त्याला वाढवील आणि भविष्यात त्याचा नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही. झाडं मानवी जीवन हे सर्वस्वी झाडांवरच अवलंबून आहे. मनुष्य, पशुपक्षी आणि प्राणीमात्रा यांना जगण्यासाठी ऑक्सिजन आपल्याला झाडांपासूनच मिळत असतो. कारण झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन आपल्याला शुद्ध ऑक्सिजन पुरवित असतात. पर्यावरण हे सुद्धा स्वच्छ व शुद्ध ठेवतात. झाडे असंख्य प्रमाणात तोडली जातात त्या प्रमाणात त्यांची लागवड होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यास मदत होते. ग्लोबल वॉर्मिंगची पातळी आणि वातावरणातील उष्णतामान यांच्याकडे बघता आपल्याला झाडांची किती गरज आहे हे समजून येते. झाडे लावा झाडे जगवा या युक्तीप्रमाणे तनिषने जो हा उपक्रम हाती घेतला आहे तो त्याचा प्रत्येकाने एक एक झाड लावून निश्चय केला तर खचितच पुढे आपल्या भारताचे नंदनवन होण्यास मदत होईल किंवा होण्यास वेळ लागणार नाही. थँक्यू. थँक्यू आजी. आजीने इतकं छान मेसेज दिला आहे की सगळ्यांनी मोटिवेट झालं पाहिजे आणि खरंच एक तरी झाड सगळ्यांनी लावलं पाहिजे. तनिष, आजीचा आशीर्वाद घे. बाकी तुझे सगळे झाडं लावण्यात तू यशस्वी झाला पाहिजे.